या माझ्या मैत्रिणीने मला सुचवल्याप्रमाणे मी माझी दिंडी या विषयावरील कविता पाठवत आहे। सध्या गावोगावच्या संतांच्या पालख्या निघत आहेत। अशीच ज्ञानेश्वरांच्या पालखी प्रस्थान सोहळा टीव्हीवर पाहिला, त्यावरून मला सुचलेली कविता सखया ज्ञानराया ही तुम्हाला सादर करत आहे। सखया ज्ञानराया, तुझा पालखी प्रस्थान सोहळा पाहिला। चांदीच्या पादुका चंदनी पालखीत, अत्तराच्या गंधात फडकतो रेशमी शेला। मस्तकी जरी पटका सारा रुबाब न्यारा, तेव्हाच्या ताप्त्या पाठीला अलवार उतारा। तेव्हाच्या भुकेल्या पोटाला पेढ्याचा हारा, तेव्हा तू जरा खंतावलास, ताटी लावून रुसून बसलास। पण चित्कला मुक्ताईने समजावले, विश्वरागे झाले वन्नी, संते सुखे व्हावे पाणी। तू अथांग दयासागर झालास, जे खळाची व्यंकटी सांडो म्हणून पसायदान मागितलेस। गीतेची भावार्थ दीपिका करून बालमुखी घास करून माऊली झालास। तेच ज्ञान घेऊन विशाल होऊ पाहते, तरीही सखया ज्ञानराया हे कुठले जमाया। खळाशी गाठी पडताच तुकोबा आठवतात, नाठाळाच्या माथी हाणू काठी म्हणणारे। तुझ्याहून मुक्ताई येऊन मी खूप लहान, पण तुझ्या मराठीचा मला अभिमान। मिळाले जरासे प्रतिभेचे वरदान, तुझ्यागत मान्यता मिळणारच नाही, पण तुझी उपेक्षा अनुभवते आहे। तुझ्यागत गीतेच्या आधाराने ईश्वरा भेटू पाहते। प्रयत्नातच पूर्ण विराम मिळेल, तेव्हा तरी भेटेल का आत्माराम। प्रयत्नातच पूर्ण विराम मिळेल, तेव्हा तरी भेटेल का आत्माराम। सखया ज्ञानराया, सखया ज्ञानराया।